नमस्कार. आरडी साहेब बोलताना म्हणाले की सुवर्णकाळ ज्यांनी खेचून आणला आपल्या परिसर स्पर्शानं जगला समृद्ध करण्यासाठी असणारे आमदार विकासपुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांना विनंती करते की आपण सभेला संबोधित करावं. आज जत तालुक्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे. जत शहराच्या सौंदर्यामध्ये भर पाडणारी, जत ग्रामीण भागातील लोकांची स्वप्न पूर्ण करणारी पंचायत समितीची भव्य दिव्य इमारत राज्याचे लोकप्रिय ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊंनी मंजूर केली. आणि नुसती मंजूर झाली नाही, त्याचं टेंडर झालं आणि आज स्वतः जयाभाऊंच्या शुभ हस्ते या इमारतीची पायाभरणी होते आहे. आणि येत्या काही महिन्यांमध्ये ही इमारत आपल्याला भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि असा एक देखणा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय. माननीय जयाभाऊंचं आपण जोरदार टाळ्या वाजवून आपल्या तालुक्याच्या वतीनं स्वागत करावं. टाळ्या अशा वाजवा. थांबा 2 मिनिटं. तुम्हाला काय धरून आणले का? पकडून आणले? रोजगारानं आणले? मग काय उत्साह नाही? एवढं 15 कोटीचं काम दिलंय जयाभाऊनी. आज पुण्यनगरीची बातमी वाचली का नाही? 61 वर्षापूर्वी ही इमारत बांधली आहे. किती? 61. आणि 61 वर्षानंतर हा आजचा दिवस आहे. मग आपल्याला आनंद कसला पाहिजे? जयाभाऊंचं मनपूर्वक आभार व्यक्त करा की जतसाठी त्यांनी 15 कोटीची पंचायत समितीची इमारत दिली आहे. इतक्या जोरात टाळ्या वाजवा की पुढे अजून आपल्याला पैसे मागायचे आहेत ह्याच कार्यक्रमामध्ये. आणि जयाभाऊनी या राज्यामध्ये जे काम केलंय, देवाभाऊ आणि जयाभाऊ 30 लाख लोकांना घरकुल मंजूर केलेले आहेत या एका वर्षामध्ये. 30 लाख लोकांना. काल परवा पाऊस झाला, स्टील कॉलनीमध्ये मी भेटायला गेलतो. सगळे पत्रे उडून गेले लोकांचे. ज्यांना स्वतःचं पक्क घर नाही, खाली जमीन आणि वर आभाळ, जमीन हंतरायला आणि आभाळ पांघरायला ज्यांना आहे त्यांना घराची किंमत आहे. जयाभाऊ तुम्हाला इतके आशीर्वाद मिळणार आहेत या महाराष्ट्रातल्या 30 लाख लोकांचे. आणि त्यातली 10,000 लोक तर माझ्या जत तालुक्यातलीच आहेत. 10,000 घरकुल तुम्ही मंजूर करून दिलेले आहेत. आता वेळ कमी आहे, सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडं. आमची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आहे. त्या सगळ्या लोकांना पहिला हप्ता देऊन टाकला आहे. काही लोकांची घरं पूर्ण झालेत, काही लोकांची घरं आता लेंटल पर्यंत आलेले आहेत, काहींची पायाभरणी झालेली आहे. 10,000 लोकांना एकदा घर कधी मिळालं होतं का सांगा तुम्ही? सरपंच आहेत बरेच इथं आपले, अनेक सिनियर लोक आहेत. आमचं जेवढं वय आहे तेवढं काम केलंय राजकारण, अशी लोक माझ्या समोर बसलेले आहेत. एका गावात 200, 300, 400 घरकुलं मंजूर केलेले आहेत. हे देवाभाऊ आणि जयाभाऊ आणि वर नरेंद्र मोदी साहेब आणि शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून हे घडलंय. मित्रांनो, कालच साताऱ्यामध्ये कार्यक्रम झाला, आपण सगळ्यांनी टीव्हीवरती बघितला. 5 लाख घरं बांधून पण पूर्ण झाली. त्याच्यासाठी धन्यवाद आपण जयाभाऊंना देऊया. आणि भाऊ, हे काम खूप मोठं आहे. तुमच्या आयुष्याला आशीर्वाद पुरेल इतके आशीर्वाद आपल्या लोकांचे मिळतील. कारण घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण सगळ्यालाच ते पूर्ण होत नाही. अनेक लोक आहेत त्यांना जागा नाही. ज्यांना जागा नाही त्यांना तुम्ही सरकारची जागा द्यायचा निर्णय घेतला. ज्यांना घर बांधायला सरकारी जागा मिळत नाही त्यांना जागा खरेदी करायला पैसे दिले. 1,20,000 रुपये पूर्वी घरकुलाला मिळायचे, 26,000 रुपये रोजगार हमीतून मिळायचे, 12,000 रुपये शौचालयासाठी मिळायचे, असं 1,58,000 रुपये मिळायचे. 1,58,000 मध्ये घर पूर्ण होत नाही. म्हणून देवाभाऊनी आणि जयाभाऊनी निर्णय केला, सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये त्यामध्ये भर घातली. 2,08,000 रुपये घरकुलासाठी आपल्या सरकारनं उपलब्ध करून दिले आहे. नुसतं घर बांधायला पैसे दिले तर चालत नाही. वाळू आणायला गेलं, एक ब्रास वाळू पकडली का त्याला लाखभर रुपये दंड होतोय. तलाठी अण्णासाहेब तुम्हाला सगळे माहित आहेत, गाडी दिसली तर पकडणार, भीक नको पण कुत्रावर, अशी घरकुलाच्या बाबतची वेळ लोकांच्या वरती आली होती. आपल्या सरकारनं 5 ब्रास परत त्यामध्ये मोफत वाळू देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतलाय.
इथपर्यंत आपलं सरकार थांबलं नाही. जयाभाऊंचं, देवाभाऊंचं, त्या घरकुलवाल्यांना सोलार पॅनेल फ्री, म्हणजे त्याला लाईट बिल पण येणार नाही आणि 24 तास त्याला लाईट मिळेल, असं काम जयाभाऊंनी केलंय. त्यामुळे त्यांना खूप आशीर्वाद. योजना त्यांच्या खूप आहेत, पण एकच योजनेवरती मी बोलतो. भाऊ, 10,000 घरकुल आमच्या तालुक्यात सगळीकडे कामं चालू आहेत आणि आमची यंत्रणा पण जोरात काम करते. सदाभाऊ उपस्थित आहेत. सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही. कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत. ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात. आमचे नगराध्यक्ष आरडी साहेब, आमच्या सभापती अर्चनाताई पाटील, उपसभापती रवींद्र बगली साहेब, जाधव साहेब, आपले अतिरिक्त सीओ साहेब, खूप चांगलं काम त्यांचं आहे. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. ॲडिशनल सीओ शिंदे साहेब इथं आहेत. आपले धानोरकर साहेब तहसीलदार आहेत. आपले राठोड साहेब आहेत. उपनगराध्यक्ष विक्रमदादा आहेत. आकाराम दादा आहेत. नामत काका आहेत. सगळी व्यासपीठावरचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. आणि तुम्ही सगळेजण, खरं तर टायमिंग आम्ही तुम्हाला द्यायला चुकलो. कोण 12ला आलंय, कोण 1ला आलंय, कोण 2ला आलंय. सगळे तुम्ही उपस्थित आहात, पत्रकार मित्र आहेत. भाऊ, जत तालुका तुमचा खरंच ऋणी आहे. कारण जत तालुक्यात देवभूमी तुमच्यामुळं ते झालंय. पुस्तक तयार देवभूमीची मी लक्षवेधी सभागृहात मांडली. त्या अधिकाऱ्यांना नेमकं कळणच कोणाकडे पाठवायची, कुठल्या खात्याकडे पाठवायची, याचं उत्तर कुणी द्यायचं. जयाभाऊ म्हणले मी याचं उत्तर देणार. आणि त्यांनी उत्तर आपल्या सभागृहामध्ये नागपूरमध्ये दिलं. होय, जतला देवभूमी करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं सरकार प्रयत्न करणार, असा शब्द भाऊनी आपल्याला तिथं सभागृहामध्ये दिलाय. आणि आता भाऊ, मी मंगळवारी येतोय तुमच्याकडं हे पुस्तक आणि पत्र घेऊन. तुम्ही आणि बावनकुळे साहेबांनी बैठक लावून, आम्हाला काय दुसरं काही करायचं नाही, नाव बदलायचं नाही, काय नाही. जतच्या अगोदर देवभूमी जत ही सरकारनं अधिकृतपणे घोषणा करावी, अशी आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे ना? सगळ्याला मान्य आहे? हात वर करून सांगा. देवभूमी जत. कारण त्यातल्या 8 मंदिरांना जयाभाऊनीच तीर्थक्षेत्र बचा दर्जा दिलाय आणि फंड पण दिलाय. धन्यवाद भाऊंचं, की 5 लाख रुपयाचा निधी मिळायचा मुश्किल आहे आमच्या मंदिरांना. तुम्ही तर 5-5 कोटी रुपये द्यायला लागलाय. आणि ही मंदिरं अशी आहेत की जिथं लाखो लोक येतात. एक पण यात आम्ही चुकीची मागणी केलेली नाही. 1 लाखापासून 20 लाखापर्यंत भाविक येणारी मंदिरं जतमध्ये आहेत. अशी 36 मंदिरं आहेत. आणि त्या मंदिराचं डेव्हलपमेंट करायचं सगळं जबाबदारी जयाभाऊंच्या खात्याकडे आहे. आणि त्यामुळं राहिलेले पण प्रस्ताव आम्ही तयार करणार आहे. 5 मंदिरं फक्त आमची वन विभागाच्या जागेमध्ये आहेत. त्याला काही तुमच्याकडून निधी देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही मंगळवारी वन मंत्री महोदयांच्याकडे त्याची पण वेगळी बैठक लावलेली आहे. त्यांच्याकडून आम्ही त्याबाबतचा निधी आणून घेतोय. तालुक्यामध्ये ग्रामपंचायतच्या इमारतीला मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला 5 ग्रामपंचायतीला मान्यता दिली. आता आमची एक 10 ग्रामपंचायती अशा आहेत की त्यांना इमारतच नाही. काही ग्रामपंचायतीच्या इमारती आहेत, त्यांना दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. भाऊ, तालुक्यामध्ये इतकं टॅलेंट आहे. जिल्ह्यामध्ये जेवढ्या खेळाच्या स्पर्धा होतात त्यातले 40% बक्षीस आमची जतचीच पोरं आणतात. 40% बक्षीस जतची पोरं आणतात. सलग आता 3ऱ्यांदा जनरल चॅम्पियनशिप ही जतकडेच आहे. चौथ्यांदा आहे बघा. हे सगळे शिक्षक आहेत. अजून क्रीडाच्या सुविधा वगैरे काहीच नाहीत. आज आम्ही सकाळी क्रीडाची बैठक घेतली. आम्ही आराखडा तयार करतोय आता. आज सगळी ती जागा मोजून वगैरे आम्ही सगळी घेतली. तहसीलदार साहेब, क्रीडा अधिकारी आम्ही सगळे होतो. कुठलीही सुविधा नाही, पण पोरांच्या मध्ये मूळचं टॅलेंट आहे. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, या जिल्ह्यातली ग्रामीण भागातली सर्वात चांगली क्रीडा नगरी, क्रीडांगण, सगळ्या व्यवस्था आम्ही येत्या वर्षभराच्या आतमध्ये तुम्हाला तयार करून देऊ. मुलांच्यासाठी व्यवस्था तयार करून देऊ. नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्याला आहे. आपल्या जिल्ह्यात पण आहे. पलूसला 80 जागा तिथं असतात. या वर्षी 19 मुलं नुसत्या जतची सिलेक्ट झालेले आहेत. 19 मुलं. आणि त्यातली 13 मुलं ही जिल्हा परिषदच्या शाळेची आहेत, आपल्या शाळेची आहेत. इतकी मोठी क्षमता जत तालुक्यामध्ये आहे. 433 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. त्यापैकी 296 मराठी माध्यमाच्या आहेत, 129 कन्नड माध्यमांच्या आहेत आणि 8 उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत. माझी विनंती भाऊ तुमच्याकडे आहे की 112 मराठी माध्यमाला शिक्षकाची पदं रिक्त आहेत. 104 कन्नड माध्यमांच्या शाळेची पदं रिक्त आहेत आणि उर्दू शाळेची 7, 223 पदं रिक्त आहेत. आपण आपल्या स्तरावरून योग्य आदेश देऊन जत तालुक्याला हे सगळे शिक्षक मिळावेत. कारण जिल्हा परिषदच्या शाळावरतीच आमची मुलं सगळी
अवलंबून आहेत आणि जिल्हा परिषदचे शिक्षक खूप चांगल्या पद्धतीनं तिथं मेहनत घेत आहेत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. आमच्या उमराणीला 10वीचा वर्ग चालू केलाय जिल्हा परिषदचा, नामत काका इथं आहेत आणि 10वीची सगळीच्या सगळी मुलं एकदम मेरिटमध्ये पास झालेले आहेत. पहिल्यांदा ही 10वीची शाळा इथं चालू केलेली आहे आणि आता कुलाळवाडीचा पण प्रस्ताव आहे, अन्य गावांचा प्रस्ताव आहे. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये माध्यमिक शाळांचं शिक्षण हे खूप चांगल्या पद्धतीनं दिलं जात आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये आमची जतची शाळा क्रमांक 1 ही विभागामध्ये 3ऱ्या स्थानावरती आलेले आहे, त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. भाऊ तालुक्यामध्ये ग्रामीण रस्त्यांची लांबी 890 किलोमीटर आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जरा लक्ष देऊन ग्रामीण रस्ते आमचे होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्यावरती लक्ष ठेवावं अशी एक कळकळीची विनंती आपल्याकडे आमच्या जत तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला करतोय. बाकीचे विषय बोलण्यासारखे बरेच आहेत की उमेदच्या माध्यमातून 2-3 जिल्हा परिषदच्या ठिकाणी एखादं चांगलं सभागृह जर आपल्याला देता आलं तर त्याचा विचार आपल्या माध्यमातून करावा अशी एक नम्रतेची विनंती आहे. तालुक्यामध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून बंजारा समाजाच्यासाठी ज्या तांड्यावरती सुविधा पायाभूत गरजेच्या आहेत त्या सुविधा जर आम्हाला आपल्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मदत होईल. 26 गावं अशी आहेत की तिथं स्मशानभूमीच नाही, 26 गावं. आणि मला वाटतं आता तुम्ही एक चांगला क्रांतिकारी निर्णय घेताय की राज्यामध्ये ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही त्या सगळ्या गावांना स्मशानभूमी देण्याचा खूप चांगला निर्णय भाऊंच्या माध्यमातून होतोय. आता पंचायत समितीची एवढी मोठी इमारत आपण दिलेली आहे, पुढे जेव्हा काही निधी त्या फर्निचरला वगैरे लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की विनंती करू आणि आपल्या माध्यमातून आपल्या या तालुक्यामध्ये चांगलं काम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नक्की तुमच्याकडून मदत मिळवून तालुक्यातल्या लोकांना आम्ही जो शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आता दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा मैशाळच्या पाण्यात जरा मागं कोयनेतून पाणी सोडलं नाही, अनेक अडचणी, त्यातून आता आवर्तन सुरू आहे आमचं. आता उद्या आपण जेव्हा मुंबईला जाणार आहे तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटून आता काहीतरी पाणी तिथं वीज निर्मितीसाठी रिझर्व करायचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं जर पाणी जर नाही खाली सोडलं तर 20 तारखेला आवर्तन बंद होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तर मंगळवारी माननीय जयाभाऊंना सोबत घेऊन आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटू आणि हे आवर्तन पुढं कसं पावसाळ्यापर्यंत चालू राहील याच्यासाठीचा आम्ही प्रयत्न नक्की करू. त्याबद्दल अजिबात काळजी करू नका. जत तालुक्यामध्ये आता विस्तारित योजनेचं काम सुरू आहे आणि डिसेंबरमध्ये संक तलावात पाणी सोडायचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. संकला पाणी डिसेंबरमध्ये येणं म्हणजे बऱ्यापैकी जत तालुक्याचा दुष्काळ मिटण्यासारखा आहे. आता हे मुचंडी लवंगा पाईपलाईनचं पण टेंडर आता प्रस्तावित आहे, नव्यानं सब लाईनचं पण टेंडर प्रस्तावित आहे. 700 कोटी रुपयाचं, 200 कोटी रुपयाचं मुचंडी लवंगाचं टेंडर आहे. 1800 कोटी रुपयाचं सोलारची योजना राज्य सरकारनं अंतिम टप्प्यामध्ये मंजुरीचे आणलेले आहे, त्याचंही टेंडर होऊन जाईल. तर अशी खूप सगळी कामं सुरू आहेत. आपलं जे प्राणी संग्रहालयाची जी घोषणा केली होती त्याची बैठक मंगळवारी लागते आणि त्या बैठकीमध्ये प्राणी संग्रहालय जत, अंबामाता मंदिर जत जे वन विभागाच्या जागेत आहे, संघतीर्थ वळसंग, कुलाळवाडीचं म्हातारबा देवाचं खंडोबाचं मंदिर आणि तिकडं मोठेवाडीचं मरगुबाईचं मंदिर आणि गिरगावच्या लक्ष्मी मातेचं मंदिर जे फॉरेस्टच्या जागेमध्ये आहे त्याच्या संदर्भामधला सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे ती सगळी कामं होऊन जातील, काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. जत तालुक्यातल्या ज्या आमच्या शाळांच्या खोल्या आहेत भाऊ त्याच्या संदर्भात जिल्हा परिषदला जरा योग्य सूचना आपण द्याव्यात की खूप त्या शाळांची पडझड झालेली आहे आणि त्या शाळा नव्यानं उभा होण्याची आवश्यकता आहे. शाळांची काही दुरुस्ती पण गरजेची आहे. त्या शाळांच्या मध्ये सोयी सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पालकमंत्री आणि तुम्ही आम्हाला जर मदत केली तर चांगल्या पद्धतीने जत तालुक्यामध्ये एक शाळांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक व्यवस्थितपणे एक चांगलं नेटवर्क तयार होऊ शकतं, भौतिक सुविधा तयार होऊ शकतात. आता सरकारने एक दुसरा निर्णय केला की कामगार मंडळाकडून जे साहित्य वाटप केलं जातं हे अगोदर सगळ्या एजंट लोकांचा सुळसुळाट झाला होता, तर आता तिथल्या तिथे आमदारांनाच एक त्यांनी ऑफिस दिलेलं आहे आणि मग आता सगळे पत्रकार मित्र पण माझे येत आहेत. या सगळ्या कामगारांना जे साहित्य वाटप केलं जाईल 1 रुपया त्यांनी कुणाला द्यायचा नाही. त्यांच्याकडून कुणी पैसे घेतले असतील तर त्यांनी त्याचे पैसे परत घ्यावेत, ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. 1 रुपया पण तुम्ही कुणाला देऊ नका. आणि सुविधा खूप आहेत त्यातल्या.
आणि मग ते 50-50 25% असं लोक मोठ्या प्रमाणात पैसे घेत आहेत. हे ऑफिसच त्यासाठी देवाभाऊनी चालू केलंय. प्रत्येक तालुक्याला 1 रुपयाचा भ्रष्टाचार होता कामा नये. आणि म्हणून काही मोजक्या साहित्य आम्ही भाऊंच्या हस्ते आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात देणार आहे. 10,000 लोकांना साहित्य वाटप करायचं आहे. 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये त्या कामगारांच्या मुलांना मिळणार आहेत शाळेतल्या. 5,000 रुपये 8वी ते 10वीच्या, 11-12वीच्या 10,000, 10 ते 12वी शिकणाऱ्या 50% गुण प्राप्त झालेल्या मुलांना 10,000 रुपये. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये. वैद्यकीय डॉक्टरकीला मिळालं का 1,00,000 रुपये. अभियांत्रिकीला इंजिनिअरिंगला मिळालं का 60,000 रुपये. शासन मान्य पदवी उत्तर पदविका जर घेतली तर 25,000 रुपये. जर मुलीचं लग्न ठरलं 51,000 रुपये. मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये. कामगारांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चापुरती 30,000 रुपये. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 4200 रुपये. जर नैसर्गिक प्रस्तुती झाली 15,000 रुपये. शस्त्रक्रिया करून प्रस्तुती झाली 20,000 रुपये. गंभीर आजार झाला 1,00,000 रुपये. 75% आपण हे सगळ्या योजना आहेत. मी सगळ्या सांगत नाही. लोक 50-50 घेत आहेत या लोकांच्याकडून. घर बांधायला 2,00,000 रुपये कामगार खातं देत आहे. 1 रुपया. बाकीच्या ठिकाणी काय व्हायचं होऊ द्या. जत तालुक्यामध्ये कुणी 1 रुपया कुणाला द्यायचा नाही. कुणी एजंटनी पैसे घ्यायचे नाहीत. आणि एजंटनं पैसे घेतले असते तर ते सगळे पैसे तुम्ही परत त्यांच्याकडून घ्यायचे. दुसरा एक विषय आहे. सगळे सरपंच आहेत. एक आपण ट्रेनिंग देणार आहोत. गावात जे बेरोजगार पोरं आहेत त्या पोरांना गावातच ट्रेनिंग द्यायला ही संस्था येणार आहे. त्या मुलांच्या शिक्षणाच्या नुसार त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल. ट्रेनिंग देताना पण त्यांना भत्ता मिळेल आणि त्यांना योग्य 30,000 पासून पुढच्या पगाराची नोकरी देण्याची व्यवस्था ही आपल्या सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. ती लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ते आज मी त्यांना इथं बोलवलंय पण वेळेअभावी तुमच्या समोर इतका वेळ बोलता येणार नाही. त्यांचा आम्ही नंबर देतो सगळ्या सरपंचांना, पंचायत समिती सदस्यांना, जिल्हा परिषद सदस्यांना. तुमच्या गावात सगळ्या ठिकाणी ट्रेनिंग तुम्ही तयार करून घ्या. भाऊ तुमचं आम्हाला खूप चांगलं मदत आहे. नाहीतर जतला तुम्ही परिस्थिती बघताय. मान आणि खटाव तूर तुम्ही बदलून टाकला. तुम्ही भाऊनी शपथच घेतली होती डोक्याला पेटा बांधणार नाही जोपर्यंत मान खटावला पाणी येणार नाही. आणि त्यांनी त्या बोलल्याप्रमाणे सगळं करून टाकलं. मान खटावला पूर्ण सुजलाम सुफलाम केलं. आणि आता मला जतला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जयाभाऊंची खूप सारी मदत आहे. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. विधानसभेला आम्ही जो शब्द तुम्हाला दिलाय तो शब्द आम्ही पूर्ण करणार. भाऊंच्याकडे एवढं मोठं खातं आहे. अंगणवाडी ताईंचं काम भाऊंच्याकडंच, शिक्षकांचं काम भाऊंच्याकडंच, ग्रामसेवकांचं काम भाऊंच्याकडंच, उमेदचं सगळं बचत गटाच्या सगळ्या महिलांचं खातं भाऊंच्याकडंच. म्हणजे कुठलं लागल ते सगळं भाऊंच्याकडेच आहे. ग्रामपंचायत इमारत लागली भाऊंच्याकडं, स्मशानभूमी लागली भाऊंच्याकडं, रस्ता लागला, पेविंग लागलं, काही ते ग्रामविकास खात्याकडेच संबंधित आहे. आणि आपला तालुका इतका मोठा आहे. 2,82,000 हेक्टर क्षेत्रफळ आहे. इतका मोठा तालुका आहे. म्हणजे 90 किलोमीटर कुंभारीपासून सुरुवात झाली गिरगावला जायला तर 90-100 किलोमीटर लागते. माझं गाव झरे शेवटचं गाव आहे तुमच्या मतदारसंघाला लागून. तिथून सांगली 95 किलोमीटर आहे. म्हणजे झऱ्यापासून सांगलीपर्यंत जावं तेवढा जत विधानसभा मतदारसंघ आहे. आणि त्यामुळे या मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट करण्याची ताकद ही देवाभाऊंच्या सरकारमध्ये आहे. जयाभाऊंच्या खात्यामध्ये प्रचंड आपल्या सगळ्या तालुक्याशी रिलेटेड कामं निघतायत आणि ते कामं जयाभाऊ नक्की करतील. जयाभाऊंना मी खूप खूप शुभेच्छा देतो की एका सामान्य कुटुंबातला मुलगा, रेशन दुकानदाराचा पोरगा 4 वेळा मान खटाव सारख्या मतदारसंघाचा आमदार होतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून बसतो आणि अखंड महाराष्ट्र ग्रामीण भाग बदलण्याची क्षमता ठेवतो. त्यांच्यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आपल्या यल्लामा देवीच्या, दानम्मा देवीच्या चरणी प्रार्थना करूया की जयाभाऊंना खूप काम करण्याची शक्ती आमची देवभूमीच आहे. हो प्रचंड. म्हणजे आता लोकांना वाटते मी काय तर वेगळं सांगायला लागलोय का, पण वेगळं काहीच नाही. प्रभू रामचंद्राचा सहवास सुद्धा इथंच होता. भीमाने इथं बकासुराची हत्या केलेली आहे. बंकेश्वराचं इथं मंदिर आहे. माझ्या उंचीपेक्षा जास्त मोठी पिंडच आहे. इतकं मोठं. म्हणजे जेव्हा जेव्हा वध केला जायचा शत्रूचा तेव्हा ते मंदिर बनवायचे. ते बंकेश्वराचं मंदिर इथंच आहे. एकविरा देवीचं मंदिर डपळापूरमध्ये आहे. म्हणजे प्रचंड हा इतिहास असणारं जत भूमी आहे. लोकांनी दुष्काळी भूमी आहे, दुष्काळी भूमी आहे, दुष्काळी भूमी आहे म्हणून कायम आम्हाला नाकारलं. आता कोणी नाकारण्याची हिंमत करणार नाही. आम्ही प्रत्येकाच्या छाताडावर पाय देऊनच पुढे जाऊ. इतकी ताकद जतच्या लोकांच्या मध्ये आहे. परत एकदा मी जयाभाऊंचं, आम्हाला पंचायत समिती इमारत दिली. भाऊ पंचायत समिती इमारत आमची बघण्यासारखी नाही. म्हणजे हॉल असा आहे, ग्रामसेवक मीटिंगला बसलं का रोजगार सेवक बाहेर बसायला लागते.
सरपंच आणि ग्रामसेवकांना एकत्रित बोलवलं की सरपंच आत बसतेत, ग्रामसेवक बाहेर, कुणाचा कोणाला मेळ नाही. म्हणजे इतकी वाईट अवस्था. आणि तुम्ही आम्हाला 15 कोटी रुपयाची इमारत दिली. लोकांना आम्ही तो फोटो टाकला, वाटलं हे काहीतरी अशीच काहीतरी करून टाकायला लागले. ती आम्ही इमारतीचा फोटो टाकला आणि व्हायरल केला. जिल्ह्यात अख्ख्या पुढाऱ्यांच्या मध्ये मोठ्या चर्चा झाली. अशी काय कुठं पंचायत समिती इमारत असते काय? मी ठणकावून सांगितलं, अरे देवाभाऊ आणि जयाभाऊ आहेत, काही होऊ शकतं. आणि त्यानुसार तुम्ही आमच्या पंचायत समितीला मंजुरी दिली. आज भूमिपूजन होत आहे. लवकरात लवकर काम आम्ही करून तुमच्याच हस्ते परत त्या पंचायत समितीचं लोकार्पण करू. लोकांच्या सेवेसाठी ती पंचायत समिती खुली करू. आता 12 पंचायत समितीचे सदस्य आमचे निवडून आलेले आहेत. 8 जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आलेत 9 पैकी. आणि सगळे यंग मुलं आहेत, तरुण मुलं आहेत. काम करण्याची त्यांच्याकडे प्रचंड इच्छा आहे आणि नेहमी ते लोकांच्या मध्ये जात आहेत. त्यांना सुद्धा एक चांगली ऊर्जा आपल्या आजच्या येण्यानं झालेली आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. सदाभाऊ पण आवर्जून नेहमी इकडे येतात. सदाभाऊचा पण फंड मी खूप वापरलाय विधान परिषदेचा इकडं. ते नेहमी कुठला काही विषय आला आणि त्यांच्या संघटनेचं काम पण इकडे मोठं असल्यामुळं ते चांगल्या ताकदीनं आमच्या बरोबर उभं राहतात. रवींद्र आरडी साहेब नगराध्यक्ष झाले आणि शहरामध्ये आता आम्ही 10 कोटी रुपयाची नगर परिषदेची इमारत पण भाऊ मंजूर करून आणली आहे. आता आमची इमारत म्हणजे त्यांना माहित आहे. नगराध्यक्ष साहेब, उपनगराध्यक्ष साहेब, सीओ साहेब एकाच चेंबरमध्ये बसतात, एकाच चेंबरमध्ये. आता पुढच्या आठवड्यामध्ये आपलं ते टेंडर पूर्ण होतंय. आपण त्या इमारतीचं पण भूमिपूजन करतोय. पाण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी देवाभाऊनी 79 कोटी रुपये दिले होते. आता 70% योजनेचं काम पण पूर्ण झालंय. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये जत शहराला स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था आम्ही करतोय. त्यामुळे आता जास्तीचं बोलत नाही. मी भाऊंचं परत एकदा स्वागत आपल्या तालुक्यामध्ये करतो आणि सदाभाऊंना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. धन्यवाद. माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत. पंचायत समितीच्या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावरती उपस्थित असलेले राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयाभाऊ, माझे सहकारी आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर, नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर रवींद्र आरडी, सभापती स्व अर्चना पाटील, उपसभापती रवींद्र कुमार बागडी, विक्रम ताड, उपनगराध्यक्ष, सर्व झेडपी सदस्य, सर्व नगरसेवक, सर्व पंचायत समितीचे सदस्य. निश्चितच जत तालुक्याला एक गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून एक नवं उमदं नेतृत्व मिळालं आणि त्यांनी निवडणुकीमध्ये घोषणा केलेली होती की जत तालुक्यातल्या जनतेच्या आणि माईमाऊलीच्या हातातला ऊसाचा कोयता खाली ठेवणार आणि विकासाची गंगा आणणार. आणि आज खऱ्या अर्थानं ते साक्षात झालेलं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे. जयाभाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी ही 15 कोटीची वास्तू देवाभाऊंच्या आशीर्वादानं या ठिकाणी ही उभा राहत आहे. आणि खरोखर जयाभाऊ ग्रामीण विकास मंत्री झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी कामाचा एवढा झपाटा लावला की घरकुलसाठी 2,10,000 रुपये पर घरकुलला द्यायचा निर्णय घेतला. आमचे डेप्युटी सीओ शिंदे साहेब 2 दिवसापूर्वी माझ्या गावात आलेले होते. मी त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला भाऊ गेलो आणि घरकुलं आम्ही बघायला गेलो. मलाही माहीत नव्हतं की माझ्या गावामध्ये सगळी घरकुलं ही स्लॅबची झालेली आहेत. कुणीही पत्र्याचं कौलारू बांधलं नाही. म्हणजे एवढी मोठी रक्कम दिल्याबरोबर लोकांनी घरकुलं उभा केली. निश्चितच आपण जयाभाऊ मंत्री झाल्यानंतर एक सभागृहामध्ये घोषणा केली की मी पहिल्यांदा जो काही जिल्हा परिषदेमार्फत निधी जाईल तो गावातल्या स्मशानभूमीला जाईल आणि प्रत्येक गावामध्ये चांगल्या स्मशानभूमी असल्या पाहिजे त्या. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, खरोखर या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, सरपंच आणि सगळं गाव एक रूपानं कामाला लागलं. अनेक गावं आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. मी गोपीचंद पडळकर माझे सहकारी आमदार असले तरी कामाला बाप माणूस आहे आणि तसा हुशार माणूस आहे. त्याला कळतं नेमकं काय करावं, कुठं काही नाही. जत तालुक्याला देवभूमी म्हणून घोषणा केली
ती घोषणा कुणाला करायला लावली? जया भाऊला. का करायला लावली? तर देवस्थानला फंड देवभूमी बनवायची असेल तर भाऊच देऊ शकता. या बरोबर भाऊला पकडला आणि घोषणा करायला लावली. आता भाऊची जबाबदारी आहे 33-35 मंदिरांचा या ठिकाणी विकास करायचा. आणि म्हणून भाऊने आम्ही मागितलं आणि कधी दिलं नाही असं नाही. पण भाऊ, मी बघितलं गोपीचंद पडळकर आपला सगळ्यांचा लाडका कार्यकर्ता, परंतु पाटबंधारे खात्याचा निधी खेचून आणला, नगर विकासचा निधी खेचून आणला, बांधकाम विभागाचा निधी खेचून आणला. म्हणजे जत तालुक्यामध्ये 100 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा 1.5 वर्षामध्ये गोपीचंद पडळकर याने केला. 1.5 वर्षामध्ये नगरपालिका आणली, झेडपी चे सदस्य निवडून द्यायला आणले, पंचायत समिती आणले. म्हणजे मी तर म्हणतो आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमच्या दोघांना आम्हाला माहीत आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो. आज इथं भाऊ आलेले आहेत, खरोखर एक तडफदार दुष्काळ भागातलं नेतृत्व आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी झेंडा फडकवला, पंचायत समितीपासून झडपीपर्यंत ताट बाना ताट मान असणारा हा नेता आहे. त्यामुळं गोपीचंद पडळकर असेल नाही तर जया भाऊ असेल, या प्रस्थापितांना बरं वाटत नाही. एखादा वार केला की त्यांना वाटतं यांनी का केला, हे आमच्या बरोबरीचे नाहीत. पण या प्रस्थापितांना सांगतो हे आता बरोबरीचं नाही तर तुमच्या छाताडावर पाय देऊन देवाभाऊच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिलेले आहे. आणि म्हणून मी धन्यवाद देईन भाऊंना की तुम्ही जत तालुक्याला भर भरून दिलं, मागाल ते तुम्ही देत. गोपीचंद पडळकर साहेबाचा अर्ज आला, तातडीनं कार्यवाही करावी, तातडीनं प्रस्ताव सादर करावा. नुसता प्रस्ताव सादर होत नाही, त्याच्याबरोबर विकासाची गंगा लगेच जतला व्हायला लागते. पडळकर साहेब तुम्ही भाग्यवान आहे, पण भाऊला मी विनंती करतो मला काही देऊ नका, पण माझ्या अर्जावर तर तसा शेरा मारा, निदान मला बरं वाटेल, संध्याकाळी झोप लागल बाबा आपल्या अर्जावर शेरा मिळालाय. ओ आरळे साहेब, आरळे साहेब सध्या खुश आहे. काय त्याला बिचाराला वाटत होतं मला आमदारपद नगराध्यक्षापर्यंत आलाय, हळूहळू चालत राहा, पण चालत राहताना आमच्या जाग्यावर येऊ नका. नाहीतर म्हणणार सदाभाऊ तुम्हीच सांगितलं तर म्हणून मी तिकडं निघालूया. पण निश्चितपणानं एक भाऊ सारखा ग्रामीण विकास खात्याला गावगाड्याला मंत्री या महाराष्ट्रामध्ये मिळाला. आणि नुसता मिळाला नाही, मी पत्रकारांना सांगतो मंत्रीपद हे देणारा आदरणीय मोदी साहेब आहेत, शहा साहेब आहेत, देवाभाऊ आहेत. पण मी तुम्हाला सांगतो ही दोन माणसं सत्याच्या बाजूने लढणारे आहेत. आणि देवाभाऊसाठी बाजी प्रभू व्हायला लागलं तर बाजी प्रभू होणार ही माणसं आहेत तुम्हाला मी सांगतो. कारण आम्हा सगळ्यांना गोपीचंद पडळकर असतील, मी असेल, आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमचा नेता जो सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन या महाराष्ट्राचा विकास करतो, या प्रस्थापितांना गाडायचं हिम्मत दाखवून प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांना घेऊन जातो, या हे नेतृत्व जपलं पाहिजे. हे नेतृत्व विस्थापिताचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये पडळकर साहेब असतील, नाही जयकुमार गोरे साहेब असतील, हे छाती ठोकपणे काम करत आहेत. कारण आम्हाने देवाभाऊचा विकासाचा मंत्र गावागावामध्ये घेऊन जायचा आहे.
पडळकर साहेब, तुम्ही तरुण आहे, अजून तुम्ही एवढं तरुण आहे की अजून लग्नाच्या वयात बी आलेलं नाही. किती तरुण आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्हाने सुद्धा जया भाऊच्या मागोमाग निश्चितपणानं चांगल्या पदावर तुम्ही जाचीला म्हणलो गडे टाळ्या वाजवायला लागलं. पण तुम्ही दोघं किती बी वर जावा, जाताना मला दाबत दाबत घेऊन जावा. नाहीतरी गडीत जायचं आणि मी मागच राहायचं. असं काही करू नका. पण तुम्ही चिंता करू नका. तुम्ही मला जर नाही घेऊन गेला आणि विमानात जरी बसला तर मी विमानाला कासरा टाकणार आणि त्याला धरून येणार. कारण आम्ही एक कुटुंब म्हणून, जीवाभावाचे म्हणून खऱ्या अर्थानं जयाभाव आणि मी वागलो. मी एक किस्सा जाता जाता सांगतो. मी मंत्री होतो. सभागृहामध्ये एखादा प्रश्न मला नवा असल्यामुळं आणि ग्रामीण भागात शेतकरी चळवळीवर काम केलेलं, विरोधक गडी धावत याचं, आता गडी आला, ह्याला कुठंतरी आपण कोंडाळ्यात पकडूया. मी बोलायला अडकाळायला लागलो की जयाभाऊ पुढं विरोधी पक्षात होते. आपला बसायचं आसन सोडून जयाभाऊ एवढे पळत जोरात सुटायचे, म्हणजे जसं जंगलात शिकारीला गेल्यावर जसा शिकारी पळतो तसं जयाभाऊ पळत यायचा आणि माझ्याजवळ बसायचा आणि बोल भाऊ, बोल भाऊ. मी म्हणायचा काय बोल, काय बी बोल, पण बोल. आणि मग मी बोलायला लागायचा. समोरचं म्हणायचं प्रश्न वेगळा आहे, बोलता वेगळं. भाव म्हणायचं बरोबर आहे, बोल. आणि मी बोलत राहायचा. पुढचे खाली शांत झाले की मग माझ्या लक्षात याचं असं दाबूनच इथं बोलायचं असतं. या काही हरकत नाही भाऊ, तुम्ही आला, तुम्ही आमच्या बरोबर आहात. पण एक भाऊ तुम्हाला सांगतो की तुम्ही एका खात्याचे मंत्री आहात, ग्रामीण विकास खात्याचे मंत्री आहात. पण भाऊ, मी या व्यासपीठवरनं, या देवभूमीवरनं शब्द देतो की हा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हा जयाभाऊसाठी रक्ताचं पाणी करायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. याचं कारण आहे भाऊ की बहुजन समाजातली प्रस्थापितांच्या विरोधामध्ये तुम्ही लढत आलाय. तुमचा संघर्ष आम्ही जवळनं बघितलाय आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथं माझा सहकारी गोपीचंद हा संघर्षातला नेतृत्व आहे. काय टग्यांना या जिल्ह्यामध्ये त्यांचं बरं वाटत नाही, पण मी त्यांना म्हणतो या टग्याने वर्षानुवर्ष गावाच्या गाव बेचिराग केली, ती सामान्य माणसाचा अपमान केलाय, मानहानी केली. त्यांच्यावर वार करण्याची हिम्मत या सांगली जिल्ह्यामध्ये जर कुणाच्यात असेल तर ते फक्त गोपीचंद पडळकर यांच्यात आहे. काय काय गडी मला म्हणते ते जरा लय बोललं. मी म्हणतो आता जरा जास्त बोलायला सांगतो. कारण खऱ्या अर्थानं दूरदृष्टी, व्हिजन असणारा हा आमदार या तालुक्याला मिळाला. प्रत्येक कामामध्ये रात्र दिवस झोकून देऊन मंत्रालयामध्ये हा व्यक्तिमत्व या ठिकाणी काम करत असतो. मी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या विकास कामाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. धन्यवाद. हॅलो, खूप धन्यवाद साहेब. यानंतर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोजजी जाधव साहेब यांना प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय आणि आज त्यांचा सत्कार आदरणीय नामदार गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करतोय. याचबरोबर जतचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान संपन्न होत आहे. जिल्हा परिषद सर्वांना मी विनंती करते, आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोजजी जाधव साहेब यांचा सत्कार संपन्न झालेला आहे. धन्यवाद. यानंतर माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांना विनंती करते की आपण सभेला संबोधित करावं. आज
देवभूमी जत या जत तालुक्याच्या मंत्रालयाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्रालय एवढ्यासाठीच म्हणतोय भाऊ, राज्याचं मंत्रालय मुंबईत आहे, जिल्ह्याचं मंत्रालय सांगलीत आहे आणि तालुक्याचं मंत्रालय जतमध्ये आहे. ज्या तालुक्याचा सगळा कारभार ज्या इमारतीतनं चालतो ती इमारत ही पंचायत समितीची असते आणि त्या पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामासाठी, भूमिपूजनासाठी आणि ती इमारत तयार करण्यासाठी या देवभूमीतल्या सगळ्या देवांनी खऱ्या अर्थानं सेठ तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी सगळ्यांना संधी देऊन बघितली, पण मला दुर्दैवानं इथली परिस्थिती माहिती आहे. आमचे सेठ माझ्याकडे आले आणि मला म्हटले, भाऊ जतच्या पंचायत समितीला इमारत नाही, अगदी पडायला लागलेली इमारत आहे. तेव्हा मला प्रश्न पडला, महाराष्ट्राची निर्मिती होऊन 65 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर जतच्या देवभूमीच्या पंचायत समितीला इमारत नसेल तर किती कर्तृत्ववान सुपुत्र या भागातनं आमदार झाले हे आपण बघा. मी टीका कुणावर करणार नाही, टीका करण्यासाठी आलो नाही. कदाचित त्यांनी प्रयत्न केला असेल, पण जसा देवाभाव गोपी शेठला देवाभाव मिळाला, गोपी शेठला जयाभाव मिळाला, कदाचित त्यांना तो मिळाला नसेल. या दोन्ही गोष्टी असतील. पण आज या पंचायत समितीच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपलं भाषण केलं आणि भाषणामध्ये मी एकदम साधा आहे असं त्यांनी भासवायचा प्रयत्न केला, हे जणू मला काहीच कळत नाही अशा पद्धतीनं सगळं आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. पण तुम्हाला खरं सांगू, या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचंय आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊसारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं. तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपानं आम्हाला मिळाला, नेता मिळाला आणि सेठला आणि मला एक मोठा भाऊ मिळाला आहे. असा आमचा सहकारी जो कायम सातत्यानं आमच्या सुखदुःखात उभा राहणारा, कायम प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहणारा आणि चांगला असल्यावर कोणी बी येतो. आज मी मंत्री आहे कोण पण येईल, सेठ आमदार आहे कोण पण येईल, पण जेव्हा आम्ही काहीच नव्हतो तेव्हा सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणारा आमचा सदाभाऊ. म्हणून आम्हाला सदाभाऊबद्दल प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे की असा मित्र आज आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. त्यासोबत आज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत गोपी शेठ. गोपी शेठच्या बाबतीत खऱ्या अर्थानं मी बोला असं नाही, गोपी शेठच्या बाबतीत या राज्यातला बहुजन समाज बोलतो. वंचित, उपेक्षित, ज्या ज्या भागातल्या लोकांच्यासाठी आत्तापर्यंत कुणी काही केलं नाही त्या सगळ्यांची भूमिका मांडणारं या राज्यातलं नेतृत्व कोण असेल तर आमचा गोपी शेठ आहे. म्हणून बहुजन हृदय सम्राट म्हणून त्या माणसाला आपण अख्खा महाराष्ट्र ओळखतो आणि त्याच नेतृत्वाला जतच्या देवभूमीनं आपला प्रथम नागरिक केला, या भागाचा आमदार केला आणि आत्तापर्यंत जो जो विकासाचा बॅकलॉग या भागाचा राहिलाय तो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी ज्या गोपी शेठवर दिलेली आहे त्या गोपी शेठच्या तालुक्यात आज येत असताना
मला मनापासूनचा आनंद आहे गोपी शेठ. कोण म्हणतं बाहेरचा, कोण म्हणतं आतला, मलाही कोण कसं तसं म्हणत असतं, परंतु एक आहे, जो ह्या मातीचा, बरोबर ना, जो ह्या मातीचा तो आपला. पण गोपी शेठनं आपण बघितलं आमदार व्हायच्या अगोदर आणि आमदार झाल्यापासून आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या मातीसाठी अर्पित केलेला माणूस म्हणून गोपी शेठ आपण बघतो. गोपी शेठच्या या कार्यक्रमासाठी येत असताना मला मनापासूनचा आनंद आहे. गोपी शेठ, मला वाटलं आमदार कधी मधी लाट आल्या होते, इथे अशीच लाट. मी आमदार झालो तेव्हा मी आमच्या जिल्ह्यातल्या अनेक गणांना वाटलं हे आलंय लाटेत, यंदा एकदा आलंय निवडून, पुढच्या वर्षी लाव कार्यक्रम. पण गोपी शेठनं बघितलं आमदार झाला आणि गोपी शेठ आमदार झाल्यावर झालेली प्रत्येक निवडणूक, आमदार झालेली प्रत्येक निवडणूक गोपी शेठच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवाभाऊंच्या आशीर्वादानं लढली. भारतीय जनता पक्ष ताकदीनं मैदानात आला आणि ना भूतो न भविष्यती अशा प्रकारचं यश या जत तालुक्यानं भारतीय जनता पक्षाला गोपी शेठच्या नेतृत्वाखाली दिलं. आज स्टेजवर बघा, अभिमान वाटेल असं स्टेज आहे. मागं नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, भरभरून नेत्यांची संख्या. कोण होतो गोपी शेठभर? विधानसभेला उभा राहायला आला, शोधून स्टेजवर बसवायला लागायचा माणूस, तो बी इकडून तिकडून निसटायचा. पण आज बाजूला नगराध्यक्ष आहे, बाजूला सभापती आहेत, उपसभापती आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, बहुमत आहे आपल्या जतच्या नगरपालिकेमध्ये, पलीकडे मागं पंचायत समितीमध्ये बहुमत आहे आणि जिल्हा परिषदेची भारतीय जनता पक्षाची जेवढी संख्या आहे त्यातली 70% संख्या एकट्या जतमधनं आहे. हा अपघात होता का पत्रकार बंधू? हा अपघात नव्हता, या जतच्या भूमीनं दिलेला आशीर्वाद होता. या देवभूमीनं या गोपी शेठला इथं बोलवलं आणि सांगितलं, आता गोपी शेठ, तुम्हाला तुमची या मातीला गरज आहे. गेल्या अनेक दिवसापासून जो विकासाचा बॅकलॉग राहिला आहे, जे विकासाचं काम राहिलंय, या देवभूमीच्या विकासाचं काम मागे राहिलंय, ते काम आपल्याला पुढे घेऊन जायचंय. म्हणून आजच्या स्टेजवर बघा कसं आहे, एका बाजूला सभापती, एका बाजूला नगराध्यक्ष, उपसभापती, इकडं ग्रामविकास खात्याचा मंत्री, मागं जिल्हा परिषद सदस्य, सगळे पंचायत समिती सदस्य. मला सांगायला आनंद वाटतो, गोपी शेठ, मी ज्या खात्याचा मंत्री आहे, गोपी शेठचं माझं नातं फक्त आम्ही एका आईच्या उदरातनं आलेली 2 लेकरं नाही एवढंच आमची अडचण आहे, बाकी सगळं आमचं एकत्र आहे. ज्या परिस्थितीत गोपी शेठ निर्माण झाला त्याच परिस्थितीत मी निर्माण झालो. आमचा संघर्षही तसाच आहे. जो संघर्ष गोपी शेठने केला त्याच्याही पुढचा संघर्ष मी केला. मग आमदार झाल्यावर केला, मंत्री झाल्यावर पण केला, आताही करतोय. पण मला माहिती आहे, जेव्हा जेव्हा प्रस्थापितांच्या विरोधातला लढा आपण उभा करतो, जो लढा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला, महाराजांना सुद्धा या गड्यांनी कधी सुखानं समाधानानं स्वराज्याचं युद्ध लढू दिलं नाही. ते आपल्याला गोपी शेठ काय लढू देणार आहेत? आपल्या पुढे तर येणारच हे प्रश्न, पण तरी सुद्धा ताकदीनं शक्तीनं लढणारं हे नेतृत्व आपण सगळेजण या ठिकाणी बघतोय. त्यामुळं नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सन्माननीय विक्रम ताड उपनगराध्यक्ष आहेत, मनोज जाधव आमचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, शशिकांतजी शिंदे आहेत आमचे डेप्टी शिवा आहेत, खूप चांगलं काम या ठिकाणी करतात, जयकुमारजी नसते प्रांताधिकारी आहेत, सचिन धोरबोले DYSP आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती सगळे सदस्य, सगळ्यांची नावं आता मी घेऊ शकत नाही आणि जरी घ्यायची इच्छा असली तरी ह्यांनी लिहून दिलेलं नाही. त्यामुळे ज्याचं काय तुमचं त्यांचा संबंध ज्यांनी लिहून दे, शोधून काढा कोणी लिहिलं नाही. त्यामुळं हे सगळेच सन्माननीय. त्याच्यासोबत आपण उपस्थित असलेला
आणि मला माहिती आहे आमच्या महिला बेचैन आहेत. मग आजपासून काय सकाळी किती वाजता बोलवले मला माहिती नाही. आमचे गडी इकडचे बसलेले आहेत त्यांनाही कधी बोलवले माहिती नाही. पण शेवटी एवढा उशीर झाला तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी आणि त्यासोबत आमचे पत्रकार बंधू या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज मला अभिमान आहे, राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी एका शेतकऱ्याच्या रेशनिंग दुकानदाराच्या पोराला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली, भारतीय जनता पक्षानं दिली. आणि आज गोपीशेठ या तालुक्यातलं किंबहुना ग्रामीण भागातल्या मतदारसंघातलं असं एकही काम नाही जे माझ्या खात्यातनं होत नाही. तुम्हाला सांगू, जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जाण्यापर्यंत जे जे लागतं ते आपल्या खात्यात मिळतं. जे जे लागतं ते सगळं मिळतं. अगदी अंगणवाडी सेविका पंचायत समितीतनंच काम चालतं. नवीन बाळ जन्माला आलं त्याची काळजी घेणारी आमची पंचायत समिती, आमची व्यवस्था. अगदी जे जे लागतं ते, अगदी प्रसूती झालेल्या मातेपासून अगदी स्मशानभूमीत जाईपर्यंत स्मशानभूमीतला कट्टा सुद्धा, आता असतो ना कट्टा, सिगड असतंच पण कट्टा बी असतो, ते सगळं आपल्या खात्यात मिळतं. तेव्हा चिंता करायची नाही. गोपीशेठ, या गोपीशेठनं आजपर्यंत आल्यानंतर जे जे मागितलं ते ते दिलंय, अजून बरंच राहिलंय. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या त्याच प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याची भूमिका घेतली. आज पंचायत समितीची इमारत आहे, 15 कोटी रुपयाची पंचायत समिती इमारत. कशाला म्हणतात 15 कोटी? 15 कोटी रुपयाची भव्य दिव्य अशी पंचायत समितीची इमारत, या जत शहराची, जत तालुक्याचं वैभव वाढवणारी इमारत आपल्या सगळ्यांना आता बघायला मिळेल. या गावखेड्यातनं आलेला माणूस, गावखेड्यातनं आलेला सरपंच, गावखेड्यातनं आमची बचत गटाची आलेली महिला, गावखेड्यातनं आलेला आमचा ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा गावखेड्यातनं आलेला आमचा घरकुलाचा लाभार्थी. अरे आलं तर जायचं कुठं, बसायचं कुठं, काम सांगायचं कुठं? एक पंचायत समितीचं काम 3 ठिकाणी चालतंय. कुठं जायचं? आता अजिबात आवश्यकता नाही, इथं आलं की एका छताखाली आहे. पण या पंचायत समितीत पहिलं काय असेल तर आलेल्या जत तालुक्यातल्या सामान्य नागरिकासाठी सन्मानानं या ठिकाणी आपल्या हक्काची जागा असेल, जिथं आपला गावखेड्यातला माणूस येऊ शकतो आणि तिथं सावलीला बसू शकतो, पाणी पिऊ शकतो आणि जाऊन आपलं काम यातल्या अधिकाऱ्याला सांगू शकतो. अशा पद्धतीचं काम पंचायत समितीच्या माध्यमातून आपण उभं करतोय. एक भव्य दिव्य इमारत उभी राहील. गोपीशेठने सांगितलं की इमारत झाल्यावर फर्निचरचा विषय आहे. गोपीशेठ, 15 कोटीत फर्निचर व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि अगदीच लागलं तर आणखीन देऊ. त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. अगदी आमच्या सभापतीला निवासस्थान पाहिजे असलं, आहे का नाही माहिती नाही, आहे का नाही? इथं चांगलं आहे का? बघा कसे आहे शिंदे साहेब. आमच्या सभापतीचं निवासस्थान चांगलंच असलं पाहिजे, आमची बहीण चांगल्या घरात राहिली पाहिजे, आमचे बीडीओ चांगल्या इमारतीत असला पाहिजे. शेवटी एक आहे बघा, घरातनं गडी बाहेर पडला, बरोबर का नाही, तर तो समाधानानं बाहेर पडला पाहिजे. घरातनं बाहेर पडताना जर भांड्याचा आवाज कानात बसला तर घरी जाईपर्यंत निघत नाही, मग आलेल्या कुठल्याच माणसाचं ऐकूच येत नाही. त्यामुळे घरातनं गडी नीट बाहेर आला पाहिजे, याच्यासाठी त्याला सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे. त्यामुळं या सगळ्या व्यवस्था आपल्याला उभ्या करायला लागतील. आता मी बघितलं येताना प्रशासकीय इमारत आता नव्यानंच झालेली दिसते, पण या शहरातल्या गावातल्या प्रत्येक गोष्टी करण्याचा संकल्प आदरणीय गोपीशेठनं केला आहे. मागं गोपीशेठ मागच्या वर्षी माझ्याकडे आले. अहो म्हणले, जतमध्ये अनेक गावांना ग्रामपंचायतीची इमारतच नाही. म्हणलं असं कसं होईल? अहो काय सांगू भाऊ, म्हणलं गावाला इमारत नाही. मग आमचं ठरलं होतं प्रत्येक आमदाराला 5 ग्रामपंचायतीच्या इमारती द्यायच्या. किती? 5 इमारती द्यायच्या.
गोपी शेठ म्हणलं आम्हाला 10 द्या. 10 झाल्या की पुन्हा 5ची यादी आली, पुन्हा 5ची यादी आली, पुन्हा 2ची यादी आली. 22 ग्रामपंचायती गोपी शेठनं मागच्या वर्षी मंजूर केल्या. 22 ग्रामपंचायती मंजूर केल्या. म्हणजे बघा, गोपी शेठसाठी सरकार वेगळा निकष आहे. गोपी शेठसाठी तेव्हा 22 ग्रामपंचायती मंजूर झाल्या. या देवभूमीचा प्रस्ताव आला, माझ्या डोक्यातच बसलं नाही आता हे प्रस्ताव कसा. मग सदाभाऊन सांगितलेलं खरं आहे. म्हणजे जतला देवभूमी जाहीर करा. म्हणलं गोपी शेठ ते माझ्या कसं हातात आहे. म्हणलं भाऊ तुम्ही काय पण करा, विधानसभेत बोललं की ते मुख्यमंत्र्याला बी लागू होते. या विधानसभेमध्ये मी प्रश्न विचारतोय, माझ्या प्रश्नाला न्याय द्या. कुणी आमचा प्रश्न स्वीकारायलाच तयार नाही. मी सांगितलं गोपी शेठ ज्याला कुणीच नाही त्याला देवाभाव आहे, आणि देवाभाऊने सांगितलं की जयाभाव आहे. हे देवाभाऊ नसतं तर आमच्यासारख्या कड्यांना कोण विचारते हो कडे. इकडचा कुठला तरी पाटील, तिकडचं कुठलं तरी मोहिते पाटील, इकडचं कोणतरी झालं असतं मंत्री. त्यामुळं आज तुम्हाला सांगतो की आमच्या गोपी शेठनं देवभूमीची घोषणा केली. आता देवभूमी नाव देणं गोपी शेठ महत्वाचं नाही, पण इथल्या सगळ्या देवस्थानचा सन्मान करणं महत्वाचं आहे. इथल्या प्रत्येक देवस्थानचा विकास होणं गरजेचं आहे. जतची भूमी श्रद्धाळू लोक या भागामध्ये आहेत. प्रचंड श्रद्धा आपल्या देवस्थानावर असणारी, आपापल्या कुलदैवतावर असणारी या भागातली जनता आहे. आणि या जनतेचं आपल्या श्रद्धास्थानावर प्रचंड मोठं प्रेम आहे. आणि गोपी शेठसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कुणाच्या डोक्यात आलं का हो आजपर्यंत? आलं कोण? हे देवभूमी करत असताना संकल्प केलाय, जवळजवळ 40 देवस्थान काढली. या 40च्या 40 देवस्थानचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आदरणीय गोपी शेठने घेतली. आणि काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे तीर्थक्षेत्र पर्यटनचा एक हेड माझ्याकडे आहे. आदरणीय देवाभाऊ 2014 साली मुख्यमंत्री झाले तेव्हा आपली सगळी शक्तीस्थानं भक्तिस्थानं आपली आहेत ती मजबूत करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तीर्थक्षेत्र पर्यटन ही एक योजना नव्यानं आपल्या ग्रामविकास खात्यामध्ये आणली आणि त्या खात्यातनं आपल्या देवस्थानचा विकास चालू झाला. त्यासाठी त्याला क वर्ग देवस्थान असलं पाहिजे, पुन्हा ब वर्ग असलं पाहिजे. आमचं ठरलं एका आमदाराला प्रत्येक वर्षी एक देवस्थान ब वर्ग करायचं आणि त्याला 5 कोटी रुपये द्यायचं. गोपी शेठ हुशार गडी, त्यानं विधानसभेतच माझा शब्द घेतला. मी म्हणलं हे देवभूमी जाहीर होते का नाही ते करू आपण, पुढचा विषय आहे तो शासनाचा विषय आहे. परंतु तुम्ही जे देवस्थानचा विकास करण्याचा संकल्प करताय त्या देवस्थानचा विकास, देवभूमीतल्या सगळ्या देवस्थानचा विकास करण्याचा मात्र मी संकल्प आपल्या सोबत करतोय. बघा कसा आहे, प्रत्येक आमदाराला एक देवस्थान सदाभाऊनी बी नेले, बोलून बोलून 2 नेली, पुन्हा मध्येच म्हणतंय स्मारकच करायचं आहे त्याला 2.5 कोटी लागते. यार पुन्हा म्हणतोय मी निवडणुकीत शब्द दिलाय भाऊ करायलाच लागते. यार 1 2 3 4 आणि माझ्याकडे काय होतंय ते होतंय करून घेते आणि हळूच मुख्यमंत्र्याकडे जाते म्हणतोय भाऊला सांगायला लागते. यार कला काय छोटी नाही यार. पण आज बघितलं असेल सदाभाऊने नेले असतील पण त्यांचा हक्क आहे. या जयकुमारला घडवण्यामध्ये वाढवण्यामध्ये जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा जयकुमारच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका सातत्यानं त्यांनी घेतलेली आहे. आता देण्याची वेळ माझी आहे. त्यामुळं गोपी शेठला आमचं ठरलं, देवाभाऊनी सांगितलं प्रतिवर्षी एक देवस्थान प्रत्येक आमदाराला द्या. तर गोपी शेठची देवस्थान किती झाली बघा, 8 देवस्थानला. राज्यातला विक्रम आहे, राज्यातला विक्रम आहे. एका मतदारसंघामध्ये 8 देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळाला आणि प्रत्येक देवस्थानला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय आमच्या ग्रामविकास खात्याने घेतला, आपल्या गोपी शेठसाठी घेतला आहे. त्यामुळं मी ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून आपल्याला शब्द देतो, या 8 देवस्थानला, मग भैरवनाथ देवस्थान आहे आमचं बिलूरचं, दानम्मा देवी आहे आमचं गुड्डापूरची, बनशंकरी मंदिर आहे बनारीचं,
रामेश्वर मंदिर आहे मुचंडीचं, ब्रह्मनाथ मंदिर आहे डोरलीचं, विठ्ठल मंदिर आहे सोन्याचं, दानमादेवी मंदिर आहे उमराणीचं आणि बेवन सिद्ध देवस्थान आहे बिहरगीचं. अशी 8 देवस्थान आहेत. पहिल्या वर्षी 8 देवस्थानला ब वर्गाचा दर्जा दिलाय. मला सांगा गोपी शेठ किती वर्ष आमदार आहे? किती वर्ष? पुढचे 25 वर्ष आहे. पण आता किती वर्ष आहे? 5 वर्ष आहे. पहिल्या वर्षी 8 गुणिले 5 किती झाली? झाली का नाही देवभूमी? लक्ष्मी माता खलाटी बी घेतलंय. आणि या 8 देवस्थानला 5 कोटी रुपये, एका देवस्थानला 8×5 कोटी रुपये झाले या 8 मंदिराच्या देवस्थानच्या विकासाला. आता मला सांगा आजपर्यंतच्या इतिहासात कोणी केला का हा विकास? हो केला कोणी? संकल्प बघितलं कोणी? कुणाची श्रद्धा कुठं आहे? अरे इकडं वारं मोठं झालं. वारं एक वाडा कुठं कुठं लय वाडा आहे तिकडं. वारं मोठं झालं, वारं पडलं आणि हवेली तयार झाल्या. पण आमच्या देवाच्या मंदिरावर छत टाकायची भावना कुणाची झाली नाही. म्हणून देवानंच बघितलंय, म्हणून देवानंच निर्णय घेतलाय. आता आपण बघतोय अशा अनेक गोष्टी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आहे. आता आमच्या गोपी शेठनं बोलताना सांगितलं, गोपी शेठ तुमचं माझं वेगळं काहीच नाही. पाण्याचा प्रश्न आहे. माणसं जन्माला आली, जन्माला येताना नीट जन्माला आली नाही, नीट शिक्षण मिळालं नाही, नीट जगता आलं नाही, पाण्यासाठी संघर्ष केला, जाताना नीट स्मशानभूमीत जागा पण मिळाली नाही. अजून 26 गावांना स्मशानभूमी नाही. अजून 26 गावांना स्मशानभूमी नाही. देवाभाऊच्या सरकारनं आता निर्णय घेतलाय, ज्या गावात स्मशानभूमी नाही त्या गावात विकास काम द्यायचंच नाही. आधी स्मशानभूमी आणि मग काम. तर गाव तिथं स्मशानभूमी संकल्प केला आहे. गोपी शेठ ज्या ज्या गावात स्मशानभूमी नाही त्याचा प्रस्ताव द्या. प्रत्येक गावात अगोदर स्मशानभूमी करू आणि त्या गावाला न्याय देण्याची भूमिका घेऊ. आता आपण बघतोय काय अवस्था सगळ्यांची चालली. स्मशानभूमीला अडचण येणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातल्या मार्गासाठी निधी मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. गावखेड्यातल्या बघतो आपण, गावात रस्ते नसतात. पहिल्यांदा सांगतो, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवत असताना अनेक गोष्टी करतो आपण, आपल्याला माहिती आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शासनाच्या ज्या ज्या स्कीम आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत ही भूमिका आम्ही घेतोय. म्हणून समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आमचे BDO मगाशी बोलले, खूप चांगलं काम गावागावामध्ये करताय. परंतु थोडंसं यावर्षी काय झालं, अभियान जाहीर केलं आणि आचारसंहिता लागली. आधी नगरपालिका, मग महापालिका, मग जिल्हा परिषद आणि अभियान संपलं. आता मोकळाच आहे आम्ही, आता बसू देणार नाही. आता हे अभियान आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, गावखेड्याचा विकास करायचा आहे. परंतु या गावखेड्याच्या रस्त्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. गोपी शेठ आपण सांगितलं की आमच्या भागातल्या रस्त्यांना निधी दिला पाहिजे, या भागातले रस्ते झाले पाहिजेत. आता पहिल्या टप्प्यातले 50 कोटी रुपयाचे मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते आम्ही तुम्हाला देतोय. त्याची यादी तुम्ही तातडीनं पोचवा. आणि 50 कोटी तर आता तुमचा वाटा आहे, आणखीन 25 कोटीचं द्या. तुमच्या भावाच्या अकाउंटमधनं देतो, काळजी करू नका. माझ्या कोट्यातनं आणखीन 25 कोटी रुपये देतो. 75 कोटी रुपयाचे रस्ते चालू वर्षी या भागातल्या ग्रामविकास खात्याच्या गावागावांना जोडणारे 75 कोटी रुपयाचे रस्ते आपण या तालुक्यासाठी आपण करू. त्यामुळं जत करणं माझं सांगणं आहे, असा सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा आमदार तुम्ही निवडून दिला आहे. 5 वर्षात विकासाचं मूल्यमापन करा आणि मग तुमचा तुम्ही निर्णय घ्या. पण मी सांगतो 5 वर्षानं जेव्हा गोपी शेठचं काम बघाल तुम्ही दुसरा निर्णय करूच शकत नाही. कारण ही भूमिका घेऊन काम करणारी ही माणसं आहेत. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगू का, आम्ही काय हायच आहे, आम्ही दोस्त आहे. पण या देवभूमीतल्या या आमदाराच्या मागं देवाभाऊ पण आहे. त्यामुळे अडचणीचं काहीच काम नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी सांगणार आहे, संत सेवालाल
तांडा वस्ती समृद्ध वस्ती योजनेचा विषय त्याचे प्रस्ताव आपण द्या. आपण बिलकुल चिंता करू नका. या भागामध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी जो भूमिका घेऊन आपण गोपीशेठच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय त्या सगळ्यांना विकास कामाला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळे मिळून घेऊ. एवढं आजच्या या दिवशी मी मनापासून आपल्याला सांगतो. आपल्या या भागातल्या ज्या विकास कामाला निधी लागेल बिलकुल चिंता करू नका. अख्खं सरकार तुमच्या पाठीशी उभा आहे. एवढं सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.